क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट करायला सांगितलं आहे कॉस 90 मायनस ए इंटू टॅन 90 मायनस ए इंटू सेक 90 मायनस ए इज इक्वल टू कॉट ए. तर आपण काय केलं, ह्याच्यामध्ये LHS घेतलेलं आहे. आता ज्यावेळेस 90 मायनस एचे फॉर्म्युले येतात तर कॉसचं रिलेशन साईन बरोबर असेल, कारण कॉसचा शेजारी साईन आहे. त्याच्यामुळं कॉस 90 मायनस थिटाला फॉर्म्युला साईन थिटा आहे, म्हणजे इथं कॉस 90 मायनस एसाठी काही साईन आहे. टॅनच्या नंतर कोणता रेशो येतो, कॉट. मग जर त्यांनी टॅन 90 मायनस ए म्हणलं तर आपण कॉट ए म्हणायचं. आणि त्यांनी जर सेकच्या नंतर कोणता रेशो आहे, कोसेक. कोसेक सेक अशी दोन आहेत आहे ना, दोघांची पेअर केला तर सेक 90 मायनस ए म्हणणार आपण कोसेक ए घेणार. साईन ए ॲज इट इज, कॉट ए ॲज इट इज ठेवलेला आहे. फक्त एक तर साईनला किंवा कोसेकला कन्वर्ट करायचं, तर मी कोसेकला कन्वर्ट केलं आहे 1/साईन ए. साईन ए कॅन्सल झालं. कॉट ए आन्सर मिळाला आपल्याला LHS इक्वल टू RHS. ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जर तुम्ही बघितलात हे जे अँगल आहेत ना, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, ह्यांची सम 90 आहे. सेम त्याच पद्धतीने ह्या अँगलची ॲडिशन करा, हे पण 90 आहे, म्हणजे ही कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत. तर न्यूमरेटरमधला रेशो काढायचा आणि साईनच्या नंतर कॉस येत आहे, त्याच्यामुळे 3 ॲज इट इज कॉस 90 मायनस इथलं 62 घ्यायचं आणि अपॉन कॉस 28 ॲज इट इज मायनस. दोघांना चेंज करायचं नाही, न्यूमरेटरला केलं तर डिनोमिनेटरला करायचं नाही. सेक 42 म्हणजे सेकचा कोण आहे नंतर रेशो कोसेक. सेक आणि कोसेक असे असतात ना, तर इथं मी लिहिणार कोसेक 90 मायनस 42 अपॉन कोसेक 48. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन करा, 3 कॉस 28 अपॉन कॉस 28 मायनस कोसेक 48 अपॉन कोसेक 48 येईल. सेम असल्यामुळे हे रेशो कॅन्सल होतील. 3 मायनस हे रेशो कॅन्सल होतील, 1 येईल. 3 - 1 म्हणजे 2 आहे आन्सर.